माणिकराव कोकाटेंवर अँजिओग्राफी केली जाणार। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस पुन्हा लीलावती रुग्णालयामध्ये डॉक्टरांसोबत सल्लामसलत। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर कोकाटेंच्या अटकेसंदर्भात निर्णय होणार। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षेस स्थगितीसाठी कोकाटेंची हायकोर्टात धाव। आजच्या सुनावणीकडे लक्ष। कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम। मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक निवडणुकीनंतर होणार। तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। 2017 साली मुंबईमध्ये शिवसेनेच्या निवडून आलेल्या 84 जागांवर शिंदेंकडून दावा, मात्र जागा सोडण्यास भाजपचा स्पष्ट नकार। अनेक जागा ठाकरे सेनेच्या विरोधातील असल्यानं भाजपचा नकार। भाजपने यापूर्वी 52 जागांचा प्रस्ताव दिला होता, सूत्रांची माहिती। मुंबईत शरद पवार ठाकरे बंधूंची साथ देण्याच्या तयारीत। पवारांच्या राष्ट्रवादीची सिल्व्हर ओकवर महत्वाची बैठक। मवियामध्ये 22 जागांची मागणी करणार, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू संयुक्त सभेनं निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार। मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता। निवडणूक प्रचारामध्ये दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत, कार्यकर्त्यांची इच्छा। मुंबईपर्यंत बिबट्याची दहशत। मीरा भाईंदरच्या तलाव रोड परिसरामधील इमारतीमध्ये बिबट्या शिरला। हल्ल्यामध्ये 3 जखमी। वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस। अनेक पक्षांनी अंतिम शक्तीप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित। 24 नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, तर रविवारी निकाल लागणार।